आज आपण जी ऑटोकॅडचा फाईल फॉर्मॅट असतो DWG त्याची PDF फाईल कशी बनवायची ते शिकणार आहोत. पहिल्यांदा तुम्हाला प्लॅन पाहिजे त्याला एक रेक्टँगल काढून घ्यायचा आणि तुम्हाला एक लक्षात येईल जो उभी तुम्हाला PDF बनवायची असेल त्याला आपल्याला पोर्ट्रेट मोड सिलेक्ट करायला लागतो आणि ह्या टाईप जर PDF बनवायची असेल तर त्याला लँडस्केप मोड घ्यायला लागेल. ठीक आहे, तर तुम्ही कीबोर्डवरती Ctrl+P प्रेस केलं ते एक प्लॉट डॅश मॉडेल हा विंडो ओपन होईल. इकडे जे प्रिंटर ऑब्लिक प्लॉटर दिसतंय ड्रॉप डाऊनला यायचं DWG टू PDF. त्यानंतर आता ज्यावेळेस आपण PDF बनवत असतो त्यावेळेस ही पेपर साईज जी आहे ॲज इट इज ठेवायची, यात काही चेंज करायचा नाही. इथं प्लॉट स्केल इथं हे राईट क्लिक जो आहे तो टिक हा चेकबॉक्स क्लिक ठेवायचा फिट टू पेपर आणि इकडं पण हा जो चेकबॉक्स आहे इकडं पण चेक करून टाकायचं, क्लिक करायचं इकडं लेफ्ट क्लिक. इकडं व्हॉट टू प्लॉट दिसतंय, डिस्प्लेला आलो, विंडो ह्या पॉईंटवर एक क्लिक केलं, ह्या पॉईंटवर एक क्लिक आणि आता इथं पोर्ट्रेट सिलेक्ट केलेलं आहे ड्रॉइंग ओरिएंटेशनमध्ये. आणि इथं जे प्लॉट स्टाईल टेबल इथं नन ठेवलेलं आहे. नन म्हणजे ॲज इट इज येईल. मोनोक्रोम म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट PDF बनवायची असेल तर, पण मला कलरफुल PDF पाहिजे ते ननच ठेवतो. ओके, डेस्कटॉपला सेव्ह म्हणू. तर आपली ही PDF तयार झाली.